नमस्कार सगळ्या ताईंनो, नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज ना सकाळ सकाळ उठले मी आणि आमच्या घरामध्ये एक वस्तू होती, खूप दिवसापासून जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून ती वस्तू आमच्या घरामध्ये होती। तर ती वस्तू काय होती तुम्हाला सांगते मी पुढं। पण त्या वस्तूमुळं मला आज ना अख्खा दिवस माझा असा कामामध्ये गेला आणि एका वस्तूमुळं पूर्ण माझा जो बाहेरचा जिन्याच्या खालचा जो पोर्शन आहे तो साफसफाई करायची वेळ आली मला। आणि कोणती पण गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये म्हणतात ना, जी गोष्ट घडते ती चांगल्यासाठीच घडते। तर तसं म्हणावं लागेल आज मला, कारण तसं झालं पण। तर आता तुम्हाला सांगते मी ती काय वस्तू होती। तर खूप दिवसापूर्वी ते 4 ते 5 वर्षापूर्वी आमच्याकडे रूममध्ये एक फॅमिली होती राहायला। आणि ते ज्यावेळेस रूम सोडून गेले त्यावेळेस त्यांच्याकडे त्यांचे मिस्टर काचेच्या कारखान्यामध्ये कामाला होते। ते एक काच त्यांनी टेबल बनवण्यासाठी आणून ठेवलेली होती, तर ते जाताना देऊन गेले। तर मग आता ते काच काय करायची, तर ती काकांनी ठेवली होती आणून। ते म्हटले आपण त्याचा टिपळ वगैरे बनवू। पण आम्ही ज्यावेळेस फर्निचर वगैरे बनवून घेतलं तर ते फर्निचरची मापं घेऊन गेले। आमच्याकडं बारीक बाळ होतं घरामध्ये, त्यामुळं मग म्हटलं आता फर्निचरचं सामान आणायचं आणि मग घरामध्ये फर्निचर बनवायचं तर खूप राडा होईल, कचरा होईल, धूळ होईल। त्यामुळं मग आम्ही इथं घरात मापं दिले आणि त्यांनी डायरेक्ट त्यांच्या शॉपमधून बनवून आणून मग दिले लावून इथं आम्हाला फर्निचर। तर त्यावेळेस टिपळ वगैरे पण त्यांनी त्याच्यातच बनवून आणून दिला होता। आणि आमच्याकडे ती काच आहे हे लक्षात पण नव्हतं। नंतर मग मी ते लक्षात आलं, पण त्यांना ती काच दाखवली, म्हटलं ती काच तुम्ही यूज करा। तर ती काचचा काहीतरी प्रकारच वेगळा होता, त्याच्यामुळे ते म्हटले ही काच काही आम्ही यूज नाही करू शकत, ती राहू द्या, तुम्हाला काही काम येईल किंवा ती फेकून द्या। पण आता काच काकांना असं वाटलं एवढी छान काच आहे आणि त्या माणसाने कारखान्यातून आणलेली आहे आणि ती फेकून कशी द्यायची, म्हणून मग ती तशीच ठेवली जपून। म्हटलं चला पुन्हा कधीतरी कामाला येईल ती। आणि ती काच तशीच ठेवल्यामुळं ती बरेच दिवस अशीच होती। आणि मला ना त्या काचेबद्दल खूप अशा शंका यायच्या। एकदा आमच्या टिपळची काच पण फुटली होती, म्हणून मग मी म्हटलं ती काच आपण बदली करूया त्याला। तर त्या लोकांनी ती काच नाही वापरली, त्याला म्हटले ही काच याला जमणारच नाही, आपण दुसरी वापरू। तर मग त्यांनी त्यांच्या जवळची काच वापरली आणि ही आमच्याकडं जी काच होती ती आम्हाला पुन्हा रिटर्न दिली। आणि दुकानदाराला मी फ्रीमध्ये ती काच देत होते, तरी पण दुकानदारांनी ती काच घेतली नाही म्हटले ही काच कटिंग करायला लागली की फुटेल आणि ही काच काही कोणत्याच ह्याला जमणार नाही, तुमची काच तुम्ही घेऊन जा, आम्हाला नको। तर मग मला तेव्हापासूनच अशी शंका वाटायची का ही काच जर कुठं उपयोगी येणार नाही तर ही घरात ठेवून काय उपयोग त्याचा, फ्रीमध्ये देते तरी पण दुकानदार घेत नाही म्हटल्यानंतर मग ती काच आम्ही आता टाकून नाही दिली, आणली घरी ठेवली। पण आता त्याला पण 1-1.5 वर्ष झालं तसंच ठेवली होती ती। तर ती ना कपाटाच्या पाठीमागे ठेवलेली होती, त्यामुळे तिथं सहसा कोणी जात नाही, हात लावत नाही। पण साफसफाई वगैरे करायचं म्हटल्यानंतर झाडून वगैरे काढायला जाळ्या वगैरे बसतात, असं जास्त म्हणजे कोणत्या पण मागं वस्तू ठेवली तर तिथं हात पोतच नाही आणि मग साफसफाई राहून जाते कधी कधी, असं होतं। आता पोरी सुरी झाडून काढताना वगैरे त्या तर कशा अशा मध्येच झाडून काढतात, पण मला आहे सवय, मला झाडून काढायचं म्हटलं ना, घरात केरकचरा काढायचं म्हटलं काही रोजचं जरी झाडं नसलं तरी पण मी पूर्ण कडे कोपऱ्याने झाडत असते, दरवाजाला भिंतींला असं वरती झाडू पण मारत असते झाडू काढताना रोज, म्हणजे जाळ्या वगैरे होत नाहीत असं। तर मग आज मी ते झाडून पलीकडची रूम झाडत असताना मला सहज ती काच दिसली आणि माझ्या डोक्यात खूप दिवसापासून होतं, 2-3 दिवसापूर्वी पण माझ्या लक्षात आलं की आपल्या घरात ती विनाकारण पडलेली वस्तू आहे। कधी कधी असं होतं की काही ज्या वस्तू ज्या असतात त्या आपल्या जर उपयोगात येणाऱ्या नसतील ना, तर त्या वस्तूंमुळं आपल्याला निगेटिव्हिटी निर्माण होती, साफसफाई राहत नाही, काही नाही, मग आणखी त्रास होतो। तर मग मी ती काच परवा दिवशीच वाटलं होतं मला की ती काढून टाकावी, तर आज सहज मग ती पाहिली मी आणि ती काच म्हटलं ह्याच्या पाठीमागं कचरा असणार आहे, म्हणून मी ती काच उचलली आणि बाहेर आणून ठेवली। तोपर्यंत ती चांगली होती। त्यानंतर मी ती रूम पूर्ण साफ केली, झाडून वगैरे काढलं, कचरा टाकला आणि मला असं वाटलं की चला आपण आता, दीदी चहा करत होती, म्हटलं दीदी चहा करून दे मला। तर दीदी चहा करत होती तोपर्यंत म्हटलं ही काच आपण टाकून येऊया, म्हणून मी काच फक्त 2 बोटात अशी धरली आणि त्याला मी दुसरा हात लावून उचलणार वरती, तर इतका जोरात असा जसा स्फोट कसा होतो तसा बार झाला त्या काचेचा। आणि ती काच एकदम इतके बारीक बारीक तुकडे झाले त्या काचेचे, अगदी म्हणजे 1 इंचामध्ये 5 ते 6 तुकडे होतील, इतके बारीक बारीक तुकडे झाले त्या काचेचे। आणि पूर्ण असे पोर्चमध्ये ते काचेचे तुकडे असे पांढरे पांढरे तुकडे असे चमकत होते, जसे की हिरे सांडलेत आपल्या वाट्यावरती, इतकं असं दिसत होतं। आणि आवाज पण असा झाला ना, ते काच जर तडकली तर कचकने आवाज येतो किंवा मग फुटली तर
निखळून पडते अशी, म्हणजे खळकणे असा आवाज येतो. तर ह्या काचेचा ना जरा वेगळाच आवाज आला, जसं काही स्फोटच झाला आहे अशा पद्धतीने. अक्षरशः मी इतकी घाबरले ना, मला ते काच म्हणजे माझ्या हातामध्ये काचचा अक्षरशः तुकडासुद्धा राहिला नाही. हातात मी काच धरली होती, त्याच्या सकट बारीक 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 मणे जसे असतात ना, आपले मोती कसे असतात, अगो इतके छोटे छोटे तुकडे झाले त्या काचेचे, पता नाही काय झालं. आणि ते काचेचे तुकडे झाल्यानंतर पण ते खाली काचेचे तुकडे असे तड 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 आवाज यायचा त्याचा, आणि ते असे उडायचे वरती मध्ये मध्येच. मग ही असली, मला तर काय कळेना, मी अशी काच फुटलेली पहिल्यांदा आयुष्यात पाहिलेली आहे. त्याच्यामुळं कोणत्या प्रकारची काच असेल नेमकं ही, की जी अशा पद्धतीने फुटते, बारीक बारीक तुकडे होतात, किंवा मग त्या काचेचे असे काच फुटल्यानंतर पण उडते तडतड वाजून. मला ह्या काचेचा नवीनच प्रकार वाटला. तुम्हाला जर समजा ह्या काचेबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. पण अशा पद्धतीने फुटलेली काच मी आज पहिल्यांदा पाहिली. तिचा आवाज, तिचं ते बारीक बारीक तुकड्यामध्ये डायरेक्ट चुऱ्यामध्ये फुटून असं खाली पडणं, आणि नंतर पण तडतड करून ते उडणं, मला जरा वेगळंच प्रकार वाटला हा. पण नेमकं काय, आता काचेमध्ये पण भरपूर प्रकार आहेत, पता नाही ह्या काचेचा काय प्रकार असेल असा. पण ती काच आम्ही तिकडं गावामध्ये नेली होती, एवढी फिरून आली चारचाकीमध्ये. त्यावेळेस टिपॉयला काच फुटली होती, मग त्याच्या जागेवर ही बसवणार होतो आम्ही, तर ती काच नेली होती. पण त्यावेळेस काहीच नाही. आणि आज मी इतकी आल्हाद आणून बाहेर उभी केली होती आणि आल्हादच उचलत होते, पण पता नाही कसं काय ती काच असं झालं, काही कळलंच नाही मला. त्यानंतर मग काच फुटली, खाली त्याचे तुकडे तुकडे पडले आणि ते उडले इकडं इकडं सगळे. तर हे दाण्याचे पोते ठेवलेले होते जिन्याखाली, आणि धान्याच्या कोठ्या ठेवलेल्या आहेत. तर त्या कोठ्यांच्या पाठीमागं धान्याच्या पोत्यांच्या खाली सगळीकडे ते काचेचे तुकडे झाले. मग म्हटलं आता हे तुकडे आता एक एक कसे सापडणार ना. मी झाडून वगैरे काढलं, पण काही काही तुकडे आडेल पडेल पडलेले होते, तर मग मला सगळं साफ करावं लागलं ते. आणि मग मी ते धान्याचे पोते वगैरे सगळे काढले. तर काकांना आवाज दिला 2-3 वेळा, काका खाली 4 व्हीलर धुत होते, ते काय आलेच नाही वरती. आणि मग दीदीला बडबड करता करता मी आपलं एकटीनेच ते 70-70 किलोचे ते पोते सगळे एकावर एक ठेवलेले होते, ते सगळे खाली काढले, साईडला घेतले. आणि कोठ्या पण होत्या, त्या कोठ्या साईडला घेतल्या, त्या साफ केल्या, त्याच्यातले धान्य वेगळं काढलं. आणि पुन्हा मग ती एक कोठी रिकामी करून त्याच्यामध्ये बाकीचं धान्य भरून ठेवलं सगळं. आणि थोडी साफसफाई पण झाली आणि अडचण पण कमी झाली म्हणा. बऱ्याचशा वस्तू ज्या लागत नव्हत्या, ज्या अशाच आडगळीच्या वस्तू म्हणून पडलेल्या होत्या त्याच्या खाली, जिन्याच्या खाली, तर ज्यामुळं धान्याला पण पुरेशी हवा भेटत नव्हती आणि असं थोडंसं गिचमिडच वाटत होतं. तर ती अडचण पूर्ण मी काढून टाकली. आणि खाली गिरण आहे आपली जिन्याखाली, तर खालच्या फर्स्ट फ्लोअरला, तर त्याच्यामध्ये मग ते सामान नेऊन ठेवलं. आणि मग जी ती काच फुटली, पण ती काच इथं दरवाजामध्ये फुटली. त्याच्यामुळं मला पहिल्यांदा खूप टेन्शन पण आलं आणि वाईट पण वाटलं होतं, की अशा पद्धतीने एकतर काच फुटायला नको होती, आणि ती मी नेऊनच टाकणार होते ना, तर मग ती अशा पद्धतीने का फुटली. तर पण नंतर असं वाटलं की चला, जी गोष्ट आपल्या आयुष्यात होते ते चांगल्यासाठीच होते. ती काच फुटल्यामुळं मला ते धान्य पण सगळं व्यवस्थित करता आलं, आणि जी अडचण होती ती अडचण पण सणासुदीची दरवाजातून बाहेर गेली. सगळी साफसफाई पण झाली, आणि बराच वेळ मला ते धान्य सगळं कोठीत भरायला, सगळी साफसफाई करायला, पुन्हा सगळ्या गोण्या व्यवस्थित लावायला बराच वेळ गेला. आणि त्यानंतर साफसफाई वगैरे केली मी, आणि सगळं धान्य वगैरे व्यवस्थित लावलं. कांदे होते, त्या कांद्यामध्ये पण कांदे काही सडलेले होते. तर काय होतं ना, जिन्याखाली आता हा आम्ही दुसऱ्या फ्लोअरला राहतो, पण खालून लोखंडी दरवाजा पण आहे जिन्याला, पण तरीसुद्धा पता नाही कुठून मांजर येते, इकडनं तिकडनं कुणाच्या घरावरून उडी मारून येते की काय, पण मांजर येते आणि कांद्याचं कॅरेट ठेवलेलं असतं, त्याच्यात कांदे ठेवलेले असतात. तर त्या कांद्यामध्ये येऊन एकदा दोनदा तिने सी केलेली होती. मग त्याचा इतका घाण वास येतो ना, आणि मग ते वस्तू वापरा पण वाटत नाही. मी 2-3 वेळा फेकून पण दिले. तेव्हापासून मी ते कॅरेट ठेवूनच दिलं होतं, त्याच्यात कांदे ठेवतच नव्हते. पण काकांना नाही म्हटले, ते कॅरेटमध्ये चांगली हवा लागती आणि सडणार नाही, कांदे चांगले राहतात, म्हणून त्यांनी पुन्हा कॅरेटमध्ये कांदे ओतून ठेवले होते. पण आता काही मांजर बरेच दिवस झाले वरती आले नाही, आणि हे नवीन आणलेले कांदे पण जास्त सडले नाही, काही नाही. त्यामुळं मग पण तरी पण मी आता हे कांदे त्याच्या कॅरेटमध्ये होते ना, ते बाजूला काढले आणि ते पण साफ केले. 1 कॅरेटभर कांदे होते, चांगले बरेचले कांदे आहेत. तर मग ते कांदे पण गोणीमध्ये भरून ठेवले, त्याचे टरकलं वगैरे काढून गोणीमध्ये ठेवले ना. ती कांद्यांची गोण असती लाल कलरची, ती वेगळीच भेटती. तर त्याच्यात ठेवले ना, तर त्याला चव बाजूने हवा पण भेटते आणि कांदे पण खराब होत नाहीत. आणि असं मांजर वगैरे सिसू करायचा प्रश्नच येत नाही, कारण ती गोणी उभी राहते ना अशी, तिथं शक्यतो जात नाही. पण कॅरेटमध्ये कसं बसायला जागा असते ना, मग ती येऊन बसते कांद्यावरती.
आणि आता समोरच्यांचं घर पहिलं झालेलं नव्हतं ना, तर ते खालीच होतं. मग त्यांच्या घरावरून यायचे आमच्या घरावरती उडी मारून. पण आता समोरच्यांचं घर पण वरती गेले, एक मजला बांधलाय त्यांनी वरती. तर तेव्हापासून आता बरेच दिवस झाले मांजर आलीच नाही. पण तरीसुद्धा पण मला ते कांदे असे उघडे उघडे ठेवायला आणि एकदम असा पसारा करून ठेवायला आवडत नाही. मग मी आज ते कांदे पण साफ केले, ते पण गोणीमध्ये भरून ठेवले व्यवस्थित. कॅरेट पण झाडून पुसून धुवून धावून खाली काकांकडे देऊन टाकलं. त्यांनी पण ते व्यवस्थित ठेवून दिलं खाली सामान. आणि इथं ज्या उरलेल्या गोण्या होत्या त्या पण मग मी सगळ्या व्यवस्थित लावल्या. अक्षरशः आज ना खूप दिवस झाले आता कामाची सवय नाही आणि ती रक्त पातळ व्हायची गोळी पण माझी चालू आहे. त्याच्यामुळं शक्यतो असं जास्त जड वजन उचलणे किंवा जास्त असं मी करत नाही. पण कामाची सवय आहे ना पहिल्यापासून, तर वेडवाकडं म्हणा किंवा राडा-रपटा म्हणा, असं अडचणीचं काम दिसलं की मला मग ते कचरा वगैरे सहन होत नाही. मग मी आपली करत राहते थोडं काही ना काही. तर मग काका काही आले नाही. मी 2-3 वेळा आवाज दिला. मग माझं मीच नंतर मग सगळे ते कोठ्या वगैरे साईडला काढल्या आणि तिथून सगळं साफसफाई केली. पुन्हा कोठ्या लावल्या, त्याच्यात मग सगळं धान्य वगैरे पुन्हा भरून ठेवलं व्यवस्थित. आणि ह्या ज्या गोण्या होत्या जवळजवळ 70 किलोच्या गोण्या आहेत ह्या. काही 70 किलो आहे, काही 72 किलो आहेत, काही 60 किलो आहेत. अशा 5-6 गोण्या होत्या भरलेल्या गव्हाच्या. एक बाजरीची होती. तर मग मी ते 2 क्विंटल एका कोठीमध्ये 1 क्विंटल गहू बसतं. तर 2 कोठ्यांमध्ये 2 क्विंटल गहू बसलं. जवळजवळ 3 ते 4 गोण्या त्याच्यामध्ये बसल्या. आणि मग खाली आता हे 2-3 गोण्या उरलेल्या आहेत. तर मग त्या पुन्हा आता व्यवस्थित मी सगळं लावून ठेवते. तर त्याला पण बरं झालं ते खोलून पाहिलं मी, तर त्याला सोंडे लागायला लागलेले होते गव्हाला. तर आता ना बरेच दिवस झाले पाऊस चालू आहे आणि तसं बाहेर पोर्चमध्ये थोडीफार हवा पण लागते, हवेशीरच आहे धान्य. पण कसं काय त्याला सोंडे झाले कुणास ठाऊक. मग त्या सोंडे आता झालेले आहेत. पण आता ते जर समजा सोंड्यांसाठी काही जर उपचार केला नाही तर ते पूर्ण गहू खाऊन घेणार. मग त्याला पूर्ण भास लागल्यासारखीच होणार. म्हणून मग आता ऊन पण नाही, त्याला वाळवायचं पण कसं ना, तर ऊन पण द्यायला ऊन पण नाही. म्हणून मग मी आज दिदीला ना त्याच्यामध्ये इंजेक्शन भेटतात सोडायला, गोणीमध्ये किंवा कोठीमध्ये धान्याच्या इंजेक्शन सोडले ना, धान्यातले इंजेक्शन मागायचे. जे ह्याचं काय म्हणतात त्याला, आपलं वनस्पतींना मारतात ते औषधं वगैरे, किंवा बियाण्याचे दुकानं असतात ना, आपले बी भेटतं कोणत्या पण ह्याचं. आपल्याला बियाण्याचं जे शेतीविषयक याचं दुकान असतं त्याच्यामध्ये इंजेक्शन भेटतात. शक्यतो त्याच दुकानामध्ये इंजेक्शन जास्त करून भेटतात. कारण बाकीच्या दुकानांमध्ये मी तर काय पाहिलं नाही अजूनपर्यंत. पण बियाण्याचं जे दुकान असतं ना, तर त्याच्यामध्ये इंजेक्शन भेटतात आपल्याला. धान्यामध्ये सोडायचे पावडर पण भेटते आणि इंजेक्शन पण भेटतात. पण पावडर जर लावायची म्हटलं ना, मग ते धान्य संपूर्ण खाली ओतावं लागतं. मग त्याच्यात ती पावडर मिक्स करावं लागते आणि मग ते धान्य त्याच्यात पुन्हा भरून ठेवावं लागतं. तर आता एवढा वेळ पण नाही आहे सगळं खाली रिकामं करा, पुन्हा मग त्याच्यात पावडर लावून पुन्हा भरा. तर मी दीदीला आज इंजेक्शन आणायला सांगितलेले आहेत. आणि इंजेक्शन सोडायचे एकदम सोपं असतं. त्याला आपलं पकडणे असं इंजेक्शन असतं, त्याला साईडनी वरून कापूस वगैरे लावलेला असतो आणि थोडंसं पट्टी असते. तर आपण त्याला फक्त पकडीने दाबायचं आहे. ते इंजेक्शन फुटलं ना की त्याच्यामधली जी औषधं असतं ते बाहेर येतं आणि ते इंजेक्शन तसंच सोडायचं आहे आतमध्ये. गव्हाचं पोतं म्हणा किंवा कुठी असेल धान्याची, तर त्याच्यामध्ये ते घालून ठेवायचं आहे खाली. तर ते घालून ठेवल्यानंतर मग ते झाकण लावून घ्यायचं किंवा पोत्यामध्ये सोडून ठेवलं ना तर ते बांधून ठेवायचं. ते इंजेक्शन सोडलं ना की त्याच्यानंतर 2-3 दिवस आपण ते धान्य खायला वापरायचं नाही. एवढंच फक्त त्याचं पथ्य पाळायचं आहे. आणि ते इंजेक्शन सोडून ठेवलं ना की मग त्याच्या वासाने ते जे असतात ना सोंडे आतमध्ये, तर ते सोंडे आळ्या ते मरून जातात त्याच्यामध्ये. आणि जे नवीन किडे उत्पन्न, आता समजा आपण ऊन दिलं, तर ऊन दिल्यानंतर काय होतं, जे बाहेर सोंडे तयार झालेले आहेत तेच उन्हाने मरतात. पण जे सोंड्यांचे आतमध्ये छोटे छोटे अंडे आहेत किंवा नवीन तयार होणार आहेत गावामध्ये वगैरे, तर ते तसेच राहतात. मग ते नंतर तयार होतात पुन्हा. तर त्याच्यामुळं काय करायचं की इंजेक्शन वगैरे आता सोडलं ना की मग ते इंजेक्शनमुळं, त्या वासामुळं नवीन पण तयार होत नाही आणि जे झालेत ते पण मरून जातात. आणि मग नंतर समजा कधी वाटलंच आपल्याला महिन्यानी किंवा 15 दिवसांनी, त्यावेळेस जेव्हा ऊन पडेल त्यावेळेस आपण ते उन्हामध्ये वाळवू शकतो. किंवा मग त्याला एकदा उन्हामध्ये ह्याच्या वाऱ्यामध्ये आपण जर त्याला वरती केलं, म्हणजे धान्य उधळणे म्हणतात त्याला,
तर ते असं थोडं थोडं घमेल्यात घेऊन असं वरती हवेमध्ये जर उधळलं तर त्याच्यातला कचरा वगैरे मेलेले सोंडे ते बाहेर निघून जातात आणि धान्य पुन्हा स्वच्छ होतं. तर मग ते उन्हामध्ये असं हवेमध्ये उधळून उन्हात वाळवून पुन्हा मग ते कोट्यात वगैरे भरून ठेवता येतं. तर आता ऊन नाही आहे, पावसाळा चालू आहे, ऊन पडत नाही आहे, काही नाही, त्याच्यामुळं मग मी इंजेक्शन सोडणार आहे. तर हे एवढा सगळा राडा काढला होता मी आणि मग हे आता सगळं व्यवस्थित लावलेलं आहे. धान्य कोठ्या वगैरे व्यवस्थित लावलेत आणि हे चप्पलचं स्टँड होतं ना, ते चप्पलचं स्टँड पण ज्या चपला वापरत नाही आता किंवा खराब झालेल्या आहेत त्या सगळ्या बाजूला काढल्या, टाकून दिल्या त्या. आणि हे कांदे एवढे कांदे होते भरून ठेवलेत आणि फुलदाणी धुवून काढली आणि ह्या साड्या आलेल्या आहेत फॉल लावायला. तर आता फॉल पण तुटलेले आहेत. आता त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून दमले, पण तरी आता करते. बाय, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ एडिटिंग करत होते आणि वासूने मला आवाज दिला, तर उंट आलेला आहे खाली आणि त्याला उंटावर बसायची इच्छा झालेली आहे. तर हे इथे एक उंट उभा राहिलेला आहे आणि एक पाठीमागच्या साईडला गेला. तर त्याचे मम्मी पप्पा गेलेले आहेत आता वासूचे खाली आणि त्यांनी मला आवाज दिला होता, पण आता मी काही जात नाही खाली. तर आपल्या साड्यांना फॉल लावून घेते. बाय.